आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, कारण नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. राज्यात ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 16 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. जारी करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार 66,312 शेतकरी पात्र, एकूण 53 कोटीहून अधिक निधी मंजूर. नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 9 जिल्ह्यांचा समावेश. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी या योजनेत समाविष्ट आहेत. हा निर्णय दर्शवतो की सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेतली आहे. याचा अर्थ पुढील काळात अशा नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते. केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे येण्याची शक्यता वाढली आहे. याचा फायदा कुणाला होईल? ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत, ज्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत, ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहे, तसेच याचे फायदे किंवा तोटेही आहेत. अगोदर आपण फायदे पाहूयात. थेट आर्थिक मदत मिळणार. पीक नुकसानीनंतर दिलासा. भविष्यातील शेतीसाठी मदत. आता यानंतरचे तोटे. सर्वच बाधित शेतकरी यामध्ये समाविष्ट नाहीत. केवायसी अपूर्ण असल्यास पैसे अडकू शकतात. प्रत्यक्ष नुकसानाच्या तुलनेत रक्कम कमी वाटू शकते. सर्वांना लगेच पैसे मिळतील असं नाही. वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार. काही ठिकाणी अजून अधिकृत यादी केवायसी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संभाव्यता आणि अपेक्षा लक्षात घेऊनच अपडेट पहा. एकंदरीत हा निर्णय राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे, पण अजूनही प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली केवायसी आणि नाव यादीत आहे का ते तपासणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील काही दिवसात निधी वितरणाला वेग येण्याची शक्यता अपेक्षा आहे. मित्रांनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.